मराठा आरक्षणाच्यासाठी अनेक मागण्या झाल्या, त्याची पूर्तता करण्याची आश्वासनं झाली, पण त्याची पूर्तता झाली नाही आणि मोठी आंदोलनं महाराष्ट्रात झाली. त्यामुळं मराठ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळावं याबद्दल कोणाची तक्रार असण्याचा संभव नाही आणि कुठलेच इतर जाती देखील त्याबद्दल आक्षेप घेत नाहीत. इतर जातींमधलं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी चर्चा जर व्हायला लागली तर मग इतर जाती ते स्वीकारत नाहीत. पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका रास्त आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आधी मराठा समाज हा मागासलेले पण मराठा समाजाचं हे प्रूव्ह करण्याच्यासाठी ज्या व्यवस्था करायला गोष्टी करायला पाहिजेत ती मोठी प्रोसेस आहे आणि मराठा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. समाजात देखील आज दारिद्र्य प्रचंड आहे. शेतकरी देखील आज 10 आणि 15 गुंठ्यावर आलेले आहेत. झोपडीत किंवा ग्रामीण भागातल्या मातीच्या घरात राहणारी संख्या फार मोठी आहे. त्यामुळं त्यांना संधी प्रगतीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षण हे व्यवस्थितपणाने मिळालं पाहिजे याबद्दल काही शंका नाही आणि सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत पण त्यासाठी काही पावलं अजून पडताना दिसत नाही. मनोज जरांगे फॅक्टर हा जो आहे म्हणजे असं म्हणतात की लोकसभेला जरांगेंनी जे काही आंदोलन वगैरे केलं होतं त्याचा फायदा जो आहे तो MVA ला झाला, नकळतपणे झाला असेल असं समजू, पण विधानसभेला मात्र तो फॅक्टर चालला नाही. तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकतात? नाही, त्यांच्या आंदोलनाचा लोकसभेला मराठवाडा आणि इतर काही ठिकाणी नक्की लोकांचा क्षोभ सरकारच्या विरोधी व्यक्त करण्याचं ते एक प्लॅटफॉर्म तयार झाला. त्याचा फायदा हा विरोधी पक्षाला नक्की झाला, त्यात काही अमान्य करणं योग्य नाही, झालाच फायदा. विधानसभेत ते सातत्य राहिलं नाही. विधानसभेत त्यांनीच स्वतः उमेदवार उभा करण्याची चर्चा सुरू केल्या आणि मग त्याही चर्चा तशाच शेवटच्या क्षणी थोड्याशा पूर्ण झाल्या नाहीत आणि मग एक विस्कळीतपणा त्यांच्या फॉलोअर्सच्या मध्ये आला आणि तोपर्यंत असं एक चित्र तयार झालेलं की ओबीसींच्या विरोधी जरांगेंचं आंदोलन आहे आणि त्याचा एक फटका बसला. तसं वास्तविकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना किंवा फॉर दॅट मॅटर काँग्रेस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे इथपर्यंत सगळ्यांचीच काही भारतीय जनता पक्षाची किंवा त्यांच्याबरोबरचे दुसरे 2 पक्ष आहेत त्यांची तीच भूमिका आहे, वेगळी भूमिका आहे असं नाही. पण त्यांनी थोडंसं ओव्हर अँड अबाव जाऊन काही गोष्टी कमिट केल्या आणि त्याचा भ्रमनिरास होत गेल्यामुळं त्याची रिॲक्शन जनतेतनं आली. घराणेशाहीबद्दल काय वाटतं तुम्हाला? घराणेशाही कधी म्हणतो आपण ज्याला ज्या नेतृत्वाला ॲक्सेप्टन्स मिळत नाही पण तरी वारंवार त्या नेतृत्वाला रिपीट केलं जातं त्यावेळी घराणेशाहीचा आरोप लागू शकतो. त्याने मेरिट प्रूव्ह झालं त्याचं तर मग हा आरोप कमी होऊ शकतो. पण आता शेवटी देशातल्या राजकारणाच्या व्यवस्थेत बघितलं आपण तर आपल्या देशात वैचारिक राजकारण करणाऱ्यांची संख्या तशी कमी झालेली आहे आणि गटाचं, ग्रुपचं, समूहाचं नेतृत्व करायचं हा प्रकार वेगवेगळ्या भागात बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यामुळे त्या समूहातला नेक्स्ट जनरेशनचा माणूस आपोआपच पुढे येतो आणि सगळे त्याला फॉलो करतात. तो जर त्याचं नेतृत्व कमी पडलं तर सगळा समूहच फेल होऊन जातो. अशी काही उदाहरणं महाराष्ट्रात आहेत, नाही आहेत असं नाही. पण मग तुम्ही म्हणजे आता प्रतीक पाटील पण या राजकीय क्षेत्रामध्ये आता येत आहेत, काय सांगितलं त्यांना येताना राजकारणामध्ये? काही वडील म्हणून सल्ला दिला?
नाही, त्याला प्रूव्ह करावं लागेल, कष्ट करावे लागतील, लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल आणि त्याच्या परीनं तो प्रयत्नात आहे आज. मग त्याला मार्गदर्शन वगैरे करता का, म्हणजे हे कर ते मी कर फारसं वगैरे? मार्गदर्शन करत नाही, ते आपोआपच पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो तसं हळूहळू शिकेल तो, अशी मला अपेक्षा आहे. तर ते त्याने कौशल्य आहे. त्याच्यात कौशल्य दाखवायला पाहिजे. ते लगेच दिसत नाही, नवीन असल्यामुळं काही काळ जावा लागतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.